याला पण खय जायचा हा? ता माका माहिती या. चला चला, रघु काका वाट बघत असते, चला लवकर. दत्ताभाऊ, दत्ताभाऊ खय जातो आपण? याला तुका माहित नाही? हा, रघु काकांनी बोलवलं होतं जातो ना. खय ता ता माका काय माहित, इसरलंय. याला सगळंच कसं विसरतस रे? आठव आता खय भेटते म्हणले होते रघु काका. रघु काका इले होते, आपल्याकडे इले होते. त्यांनी माका निरोप देऊक सांगितला नी. दत्ता भाऊंका सांग म्हणजे तुमका सांगूक सांगितल्यानी की स्थळ बघितलेला, हा थंय येऊन भेटा. खय ता हा आठवला, तिट्यावर येऊन भेटूक सांगितलेला. नशीब आठवला, नाहीतर वाहन काढूक लागली असती माझी. ती किती काढायची कळत तुका कधीतरी. चल चला. दत्ता भाऊ, ता स्थळ कुणासाठी बघितलेला? याला तुका काय करायचा? तोंड बंद करून गप चलत राहो. माका माहित हा. काय माहित हा? कोणाचं तरी लग्न आहे ना. माहित आहे माका. तर एक शब्द बोलशील तर बघ, गप चालत राहो. अरे दत्ता, किती वेळ? पै जरा उशीरच झालो. घरातून निघायचं म्हणजे तुमका माहित हा. त्यात सगळ्यांका ह्यातला काय माहित नाही. बोंबाबोंब नको. तर ते कुणाकडे निरोप दिला तुम्ही? वाढून निरोप सांगल्यान ना. होय, पण नशीब दुसऱ्या कोणाक सांगितल्यान नाही. बरा काय झाला? दत्ता, तुमच्या घरातली पिढा बाहेर जातली. मी तिका वाट दाखवलंय. काम झालंच म्हणून समाज. मी सुषमासाठी स्थळ बघितलंय. खैसला स्थळ हा? काय करूचा तुका? अरे धोंडो जरी त्याच्या गळ्यात बांधलो तरी आपलाच भरला जाताला. पण पोराला सांगितल्यान ना? होय, पोरगो एका पायावर तयार होय, पण पैसे तयार ठेवा तुम्ही. पैसे? ही पिढा बाहेर काढू किंमत चुकवची लागतेली ना. ही पिढा बाहेर पडली का सगळं व्यवस्थित जाताला. बरा कधी करायचं लग्न? लवकरात लवकर. तळ हातचा जाऊ नको. होय, काय तर आता लवकर करू काय? लक्षात ठेव दत्ता, ही पिढा हेच रवली तर सगळा खाऊन बसात. याड लागात सगळ्यांका, याड लागा. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेला पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलास तू इथे? विकीची चाडी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत?
आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?